नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक वपू होले. आतापर्यंतच्या माझ्या सर्व प्रबोधनात्मक व्हिडिओंना आपण जो सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल प्रथम मनपूर्वक आपणा सर्वांचे आभार मानतो. मित्र हो, मी राजकारणी नाही हे आपण जाणता. हे वाक्य मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय कारण आज मी आता सध्याच झालेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण जे अनुभवलं, जे बघितलं, जे वाचलं, जे पाहिलं त्या संदर्भात मी माझ्या या तरुणाईला सजग करण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. मित्रहो, जगामध्ये अगदी अद्ययावत तंत्रज्ञानामुळे किंवा त्याच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती अतिशय वेगानं घडते आहे. बदल वेगानं होत आहेत. भारतामध्ये ते होतच आहेत, पण भारतात एक बदल अजून फार मोठ्या वेगानं होतोय आणि तो म्हणजे बहुतेक भारतीयांमध्ये स्वार्थाचा परमोच्च बिंदू गाठण्यासाठी वैयक्तिक, सांघिक, पक्षिक, अगदी केविलवाणी, निर्लज्जपणाची आणि कोणत्याही स्थळाला जाण्याची वृत्ती अतिशय वेगानं वाढते आहे. हा बदल फार मोठ्या वेगानं होतोय. लोकशाहीचा आत्मा हा निवडणुका असतो, पण महाराष्ट्रभरच नव्हे तर अगदी देशभर जर तुम्ही हे बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येणार आहे की निवडणुकांमध्ये जे काही आपण पाहतोय किंवा जे घडत आहे ते विकासाच्या दृष्टीने नव्हे तर विनाशाकडे जाणारं चित्र आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि तरुणाईला भरकटवणारं चित्र आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. बहुतेक पुढारी तुम्ही बघा, टीव्ही बघा, वर्तमानपत्र बघा, कुठलाही मीडिया बघा, तुम्हाला असं दिसेल की ते एकमेकाला बोलताना, एकमेकांच्या श्रद्धास्थानांवर बोलताना जी भाषा वापरतात, जे शब्द वापरतात ते मनाला अतिशय सर्र कापून टाकणारे असतात की त्यामुळे त्यांची वैचारिक पातळी किती खालच्या स्तराला गेलेली आहे याची कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि सत्तेसाठी जे काही थोडेफार हपापलेले शब्द मी वापरेल ते तर पक्षाची ध्येय धोरणं किंवा पक्षाची निष्ठा किंवा पक्षावरचा विश्वास या गोष्टीला त्यांनी कधीचीच तिलांजली देऊन टाकलेली आहे. आणि म्हणून उद्याच्या दिवशी ते किंवा काही पक्ष उद्या काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही. आत्ताच्या काळातली मी तुम्हाला मित्र मुद्दामून काही गोष्टी सांगणार आहे. या काळामध्ये झालेले राडे, मारामाया, अगदी मर्डर करून टाकील इथपर्यंतच्या धमक्या, बऱ्याच ठिकाणी झालेला गोळीबार आणि हजारो कोटींचा उघड झालेला आमिषांचा देण्याचा प्रकार, हे सगळं पाहता खरोखर मतदानाविषयी घृणा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मला असं वाटतं कदाचित काही लोक याच कारणाने मतदान करत नसावे. यावेळीची तर मी तुम्हाला अतिशय निर्लज्जपणाची गोष्ट सांगू इच्छितो. यावेळेला घरोघर जाऊन कपडे वाटप, भांडी वाटप, पैशांची पाकिटं वाटण्याची कामं सर्रास झालीत. आणि मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, आपण कोणाला ते म्हणतोय, कोणाच्या घरी जाऊन ते पैसे देतोय याचं सुद्धा बंधन लोकांनी ठेवलं नाही. आणि म्हणून हे जे काही चाललंय ते आणि मतदारांचा व्यवहार हा शब्द वापरतो. त्या पार्टीने आम्हाला इतके पैसे दिले आहेत, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जर देणार असाल तर आम्ही तुम्हाला मत देऊ. काय गंमत आहे. त्या वाड्यामध्ये तुम्ही पार्टी दिली, आमच्या वाड्याला पण पार्टी पाहिजे. गरिबांसाठीची वेगळी, मध्यमवर्गीयांसाठीची वेगळी आणि उच्चभ्रूंसाठीची वेगळी. हा एवढा खर्च करणारे जे दानशूर उमेदवार आहेत
आणि त्यांना आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, आम्हाला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे असे मागणाऱ्या भिकाऱ्या मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. काय चाललंय? मतदारांना अक्षरशः भिकारी बनवलं गेलं किंवा काही लोक बनतायत. मी सर्वांसाठी नाही शब्द वापरणार, पण बहुतांश हा शब्द आता वापरावा लागतोय कारण त्यांची संख्या वाढते आहे. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. अलीकडे नवीनच दादा, भाऊ, ताई या राजकारणांमध्ये नवीन यायला लागलेत. का? तर ते बघताय अतिशय पांढरे स्वच्छ कडक इस्त्रीचे पॉश कपडे, मोठमोठ्या गाड्या, मागे पुढे कार्यकर्त्यांच्या फौजा आणि खर्च करायला अमाप पैसा. स्वतःच्या घामाचा नव्हे. हे पाहून इतर तरुणाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा यातच करिअर करायचं का? काही हरकत नाही करायला, पण मित्र त्याने करावं की ज्याजवळ विकासाचा दृष्टिकोन आहे, विकासाची व्हिजन आहे, देशाचा विचार आहे. हे अशा प्रकारच्या आमिषांना किंवा अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडून त्यामध्ये तुम्ही जाणं की मी सुद्धा असं करेन, ही चुकीची गोष्ट ठरणार आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्हाला दिसतंय त्याला बोलू नका. काही मंडळी काहीही करून सत्तेत सहभागी होण्यासाठीचे प्रयत्न करतात आणि ते काहीही हे आपल्यासाठी नाही. आणि मित्र हो, जर अशा आमिषांना बळी पडून किंवा गुंडगिरीला बळी पडून आपण जर असेच उमेदवार जर निवडलेत तर भविष्यामध्ये आपल्या स्वातंत्र्याचं काय? ते स्वातंत्र्य अंधारात तर बुडून जाणार नाही ना, याची शंका मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मित्र हो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात महत्वाचा देश असतो, स्वातंत्र्य असतं. म्हणून विचार देशाचा व्हायला पाहिजे. आपल्याला शिकवलं गेलं आहे भारत माझा देश आहे, पण आपण काय करतोय? माझा देश आहे म्हणून देशाने मला हे पण दिलं पाहिजे, ते पण दिलं पाहिजे, सगळं फुकट मिळालं पाहिजे मला, पण देशासाठी मग काय करावं, माझं काय कर्तव्य आहे हे मात्र आपण विसरतो. आणि म्हणून मी तुम्हाला एक शब्द मुद्दा म्हणून सांगतो, देश माझा आहे म्हणण्यापेक्षा मी देशाचा आहे हा विचार तुम्ही करा. देश सांगेल ते काम मी करेल, तेव्हा खरं देशभक्ती वाढेल, देशप्रेम वाढेल आणि आपलं भवितव्य, पुढच्या पिढ्यांचं भवितव्य निश्चित चांगलं होऊ शकेल. या मार्गाने नव्हे. या अशा प्रकारचा विचार तुमच्या डोक्यामध्ये यावा, तो विचार तुम्ही करावा अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की देवा यांना अशी सद्बुद्धी दे की योग्य काय आहे ते यांना कळू दे, विकास काय असतो, त्याची व्हिजन काय असतं, जग कुठे चाललंय, आम्ही कुठे चाललोय. अमेरिकेतनं बातमी येते की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पैसा खर्च झाला, जगामध्ये कुठेही झाला नाही. ही आपली प्रसिद्धी आहे नाही. तरुणांनी हा विचार केलाच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सर्व तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही याच दृष्टीनं विचार करा. या बाकीच्या भूलथापांना बळी पडू नका. हे सगळं खोटं आहे, त्यापासून सावध व्हा. आपलं कर्तृत्व काय आहे, कर्तव्य काय आहे त्याची जाण ठेवा आणि देशासाठीचा विचार करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.